नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता शारदा सर्व काही नंदिनीला व्यवस्थित समजावून सांगते की तुझं जीवावरती अतोनात प्रेम आहे आणि त्यानंतर नंदिनी खरोखरच जीवासोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असते. इतक्यातच आता जीवा बाल्कनीमधून तिच्याजवळ येतो आणि अखेर तिला तो कन्व्हिन्स सुद्धा करतो की आपण दोघे वेगळे होऊ शकत नाही. पण तेव्हाच नंदिनीला ते सर्व काही आठवतं आणि परत नंदिनी जीवाला बाजूला करते आणि त्यानंतर आता जेव्हा त्याच्या सासरे बुवांच्या सोबत मेडिटेशन वगैरे करायला बसतो आणि हा या दोघांच्या मध्ये मस्त अशी कॉमेडी त्यांनी दाखवलेली आहे. आणि त्यानंतर आता इकडे काव्या मुद्दामूनच पार्थला धडकते आणि पार्थ तिला नेहमीसारखं पकडतो आणि या दोघांच्या मध्ये ना छान असा रोमॅन्टिक सीन सुद्धा इथे त्यांनी दाखवलेला आहे. आणि पार्थ तर तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो, पण रम्या त्यावेळेसच मध्ये येते आणि काव्या सुद्धा बरोबर आता तिला धडा शिकवते. तर चला मित्रांनो, आजच्या भागाला पण सुरुवातीपासून बघूयात. काल आपण बघितलं तसं धनंजय आता खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, रोज माझ्या मुलीचं नाव घेतोय, तिला सतत चिडवतोय. मला खरंच कळत नाहीये, त्याला नंदिनी सोबत नातं हवा आहे का? खरंच त्याला तिच्यासोबत राहून फुटकळ प्रसिद्धी मिळवायची आहे? आय मीन एखाद्याला मिळवण्याचा हा मार्ग कसा काय असू शकतो? तर शारदा म्हणते, अहो पण हा मार्ग निवडायला तुम्हीच त्याला भाग पाडलत ना नंदिनी, आणि तुम्ही त्याचं काही एक ऐकून घ्यायला तयारच नव्हतात. तुम्ही कान बंद करून घेतलेत आणि मन दगड करून घेतलं, तर तुम्हाला पाजर फोडण्यासाठी तो आणखीन कसले प्रयत्न करेल? तर तेव्हा धनंजय म्हणतो, तू तर त्या उथळ पाण्याची बाजू घेणारच मला सगळंच, तुला तर सगळंच काही माहिती होतं. तर तेव्हा शारदा म्हणते, सगळं माहिती होतं ना, म्हणूनच तर त्यांची बाजू घेतली. आणि ती आता नंदिनी जवळ जाते, तिच्या समोर जाऊन तिला म्हणू लागते, नंदिनी, जे काही झालं ना ते आता आपल्याला बदलता येणार नाहीये. हे बघ आहे त्या परिस्थितीचा आणि तुझ्या नव्याचा स्वीकार कर. अगं जगामध्ये असे कितीतरी नवरे असतात की जे बायकोसमोर एक आणि मागे एक वागतात. आपण बायका कितीतरी वेळेला दगाबाजी सहन करतो, पण तुझा नवरा तसा नाहीये गहा. पण त्याची एक चूक झाली की त्याने तुला विश्वासात घेऊन सगळं काही सांगितलं नाही, पण ती एक चूक लक्षात घेऊन त्याने तुझ्यासाठी 100 चांगल्या गोष्टी केलेला विसरू नकोस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अजिबात नाही अग आई, तुझी काहीतरी गल्लत होते. जीवांनी केलेल्या चांगल्या गोष्टी मी विसरत नाहीच आहे, ते माणूस म्हणून चांगलेच आहेत, हे मी मान्य करतेस. आणि असं नंदिनी बोलत असताना आता धनंजयला धक्का बसतो आणि धनंजय म्हणतो, अगं नंदिनी, अगं आत्ता जेव्हा माझ्याबरोबर बाहेर जे काही वागला तरी सुद्धा तू असं म्हणतेस? अगं माझी मस्करी केली त्याने मला लाईव्ह आणून. तर नंदिनी सांगू लागते, आता नाही बाबा, असं काही सुद्धा झालेलं नाहीये, ते रेकॉर्ड करण्याच्या आधीची प्रॅक्टिस करत होते. त्यांनी तुम्हाला कुठल्याही कोणाच्याही समोर लाईव्ह आणलेलं नाहीये आणि ते काय करतायत ना हे त्यांचं त्यांना हे भान आहे. आणि त्यानंतर ती आता शारदाला सांगू लागते, म्हणते, आई, मला ना या गोष्टीचा राग आहे की मी त्यांना मनापासून आपलं मांडलेलं होतं. डिव्होर्स फाईल केल्यानंतर आमच्यामध्ये अंतर पडलेलं होतं, तरी सुद्धा मी त्यांच्याकडे ओढले गेलेले होते. निदान तेव्हा तरी सगळं काही विश्वासात घेऊन त्यांनी मला सांगायला नको होतं का? तू, जीवा, काव्या, तुम्हा तिघांना सुद्धा मी आपलं मानते, तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं आणि आता तुमची अशी अपेक्षा आहे की मी सगळं काही विसरून जावं. अगं मी स्विच बोर्डवरचं काही बटन आहे का की स्विच ऑन केलं की 16 डिसेंबरचा दिवस आठवायचा आणि स्विच ऑफ केलं की 16 डिसेंबरचा दिवस विसरायचा? दरवेळी समजूतदार माणसांनीच का समजून घ्यायचं? पण जीवांच्या चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत, म्हणून तर पूर्णपणे त्यांच्यापासून तुटायला मला वेळ लागतोय आई. पण होईल ते सुद्धा होईल. एकाच बाजूने बांधलेले धाग्यांचे पूल हवेमध्ये फार काळ टिकत नाही ताई. तर तेव्हा शारदा म्हणते, ठीक आहे, मग हा जर तुझा निर्णय असेल ना,
तर मग एक काम कर, बाहेर जाऊन जीवांना सांग की आत्ताच्या आत्ता ही रिक्षा घेऊन इथून निघून जाऊन सांग. तर नंदिनी म्हणते, मी त्यांना यायलाही सांगितलं नव्हतं, तसंच मी त्यांना जायलाही सांगणार नाहीये. तर शारदा विचारते, म्हणजे तुला त्यांच्या येण्या जाण्याने काहीही फरक पडत नाही? तर नंदिनी सांगते, नाही पडत. तर तेव्हा शारदा म्हणते, मग काल रात्री वरण भात घेऊन त्यांच्यासाठी मला का पाठवलेलं होच? त्यांना रिक्षामध्ये दड झोपता येत नाही म्हणून स्वतः रिक्षामध्ये अवघडून का झोपली होतीस? सांग ना, दे उत्तर. आणि असं ती बोलत असताना इकडे धनंजयला तर धक्के बसत असतात. तर आता शारदा नंदिनीला हलवते आणि म्हणते, नंदिनी, अगं तू प्रेमात पडलेली आहेस, तुला कळत नाहीये. तू आधीची नंदिनी असतीस ना, तर केव्हा सगळं काही सोडून गेली असतीस, पण आता तू त्यांना धरून आहेस कारण तू त्यांच्या प्रेमात आहेस. जाऊन स्वतःला आरशामध्ये बघ, म्हणजे तुझं मनच तुला उत्तर देईल. जर माणसाचे अपराध लपत नाहीत, हे जर खरं असेल ना, तर प्रेम सुद्धा लपत नाही, हे सुद्धा सत्यच आहे. असो 21 दिवसांचं व्रत घेतलेलं आहे त्यांनी, आणि मला विश्वास आहे की ते तुला नक्कीच जिंकतील. आणि कोणीही कितीही वाट अडवली ना, तरी सुद्धा प्रेमात वेळी झालेली माणसेत यांच्या वाट शोधतातच. असं सगळं काही सांगून ती अखेर तिथून निघून जाते. आणि नंदिनी आता त्याच विचारात पडलेली असते. तर त्यानंतर जेव्हा नंदिनी खोलीमध्ये येते, तर तेव्हा ती एकटी बसलेली असते. आणि तेव्हा तिला ते सगळे शारदाचे शब्द आठवत असतात. ती म्हणालेली असते ना, की जाऊन आरशामध्ये बघ, म्हणजे तुझं मन तुला उत्तर देईल. आणि तेव्हा नंदिनी खरोखरच तिथून उठते आणि आरशासमोर जाऊन बसते. आणि तेव्हा परत तिला शारदाचे शब्द आठवू लागतात. ती म्हणालेली असते की जर माणसाचे अपराध लपत नाहीत, हे जरी खरं असलं ना, तर मग प्रेम सुद्धा लपत नाही, हे सुद्धा सत्यच आहे. आणि त्यानंतर बरोबर आता नंदिनीला जीवासोबत घालवलेले सगळे छान छान क्षण आठवू लागतात. जीवाने तिच्या केसामध्ये गजरा माळलेला असतो. आणि त्यानंतर नंदिनी पहिल्यांदा जीवासोबत मागे त्याच्या बाईकवरती बसलेली असते. आणि त्यानंतर जीवा एकदम ढसाढसा तिला मिठी मारून रडलेला असतो. आणि त्या दोघांनी मिळून पाणीपुरी एन्जॉय केलेली असते. आणि फुरके मारत चहा सुद्धा पिलेला असतो. हे सगळे क्षण आठवत असताना नंदिनी आपल्या मनातच हसत असते. आणि ती हरवून गेलेली असते. इतक्यातच मागून जीवा शिट्टी वाजवतो आणि तो चढून बाल्कनी मधून वरती आलेला असतो. आणि तिला तो विचारतो, मी आतमध्ये येऊ का? आणि बाल्कनी मधून चढून आलेलं बघितल्यानंतर म्हणजे आरशात नंदिनी ते सर्व काही बघते आणि धक्क्यानेच उठून मागे वळून बघते. तर जेव्हा छान स्माईल करत तिथे लटकत उभारलेला असतो. आणि त्यानंतर तो आतमध्ये येतो. तर नंदिनी त्याला म्हणू लागते, अहो, तुम्हाला वेळ लागलेला आहे का? असं इथून का आला? मी इथे. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अरे तुमने पुकारा और हम चले आए. अगं तू आता मलाच आठवत होतीस ना, म्हणून आलो मी. तर नंदिनी आता खोट बोलू लागते, म्हणते, नाही नाही, मी काय तुमची आठवण वगैरे काढलेली नाहीये. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, हो का? मग का? आपल्या पाणीपुरीची शपथ आपल्या ट्विन वॉचवरती हात ठेवून सांग की तू आता या पसायावाल्याची आठवण नाही काढलीस म्हणून. तर नंदिनी आता गप्पच होते. तर जेव्हा पुढे म्हणतो, आपला आरसा, आपली कविता, आपला चहा, आपला वडापाव, आपली शिती, आपले 100चे 5 गजरे आणि जीवानंदिनीचे युनिव्हर्स, या सगळ्यांची शपथ घेऊन सांग, तू आता पसारावाल्याची आठवण नाही काढलीस म्हणून. असं बोलत 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 तो एकदम नंदिनीच्या जवळ आलेला असतो. तर तेव्हा आता नंदिनी एकदमच व्हायलेंट होते आणि म्हणते, हो, मी तुम्हाला आठवत होते, आत्ता, फक्त आत्ताच नाही, तर प्रत्येक 16 डिसेंबर नंतरच प्रत्येक दिवस मी तुमची आठवण काढत होते. 17, 18, 19, 20, 21, 22, 29, 30, 31, न्यू इयर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि आजची तारीख 10, या प्रत्येक दिवसात मी तुमची खूप 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 आठवण काढत होते, कारण माझं तुमच्यावरती प्रेम आहे. यू इडियट. असं म्हणून ती त्याला मागे ढकलून देते. 16 डिसेंबरच्या रात्री मी तुम्हाला प्रपोज करणार होते, सांगून टाकणार होते की बास झाला डिव्होर्सचा खेळ, मला तुमच्यासोबत संसाराचा खेळ खेळायचा आहे.
पुढच्या महिन्यापासून हे काउन्सिलिंग वगैरे सगळं काही राहू द्यात हेच सांगणार होते की म्हणता म्हणता लग्नानंतर होईलच प्रेम हे खरं झालेलं आहे, सगळं खरंच झालं असतं पण नाही असं म्हणून ती आता जोराने रडू लागते मित्रांनो. तर तेव्हा जीवाता परत तिच्या जवळ जाऊ लागतो आणि म्हणतो चकाचक बाई प्लीज नको ना रडूस. तर तेव्हा नंदिनी परत त्याला मागे ढकलून देते आणि म्हणते तुम्ही दूर व्हा दूर व्हा, तुम्ही रडवलेलं आहेत मला आणि का खरं बोला नाहीत, माझ्याशी सगळं खरं खरं का नाही सांगितलं तुम्ही मला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो सांगणार होत, सगळं काही बोलायचं होतं पण जेव्हा जेव्हा सांगण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा तेव्हा तुला गमावून बसण्याची भीती वाटू लागली. मला असं वाटलं की मी जर समजा माझ्या भूतकाळाचा पसारा तुझ्या समोर मांडला तर वर्तमान काळातलं आवरण सावरण सगळं काही संपून जाईल, आपलं नातं संपून जाईल, आपली मैत्री संपून जाईल, ज्या जीवाला तू उभारी दिल्यास ना तो जीवा संपून जाईल. आणि जर जुना जीवा आला ना तर तो या नंदिनीला गमावून बसेल याची भीती वाटू लागली मला, म्हणून मी घाबरलो. तर नंदिनी आता त्याला म्हणते पण न सांगून आता आपल्या हातामध्ये काय उरलेलं आहे, शून्य चोरलं ना तर जेव. हा म्हणतो पण या शून्याची किंमत जर आपण एकत्र आलो तर वाढूच शकते ना. ठीक आहे ना, करूयात ना गोड आठवणींचा गुणाकार, मी त्याला सहन करेन आणि हे बघ तू नको त्याची काळजी करूस, मला माहिती आहे की तुझ त्याच्यावरती प्रेम नाहीये. आणि तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते तर धनंजय आता तिला परत विचारतो नाही ना. तर तेव्हा आता नंदिनी परत विषय बदलते आणि म्हणते म्हणजे ती हो सुद्धा सांगत नाही आणि नाही सुद्धा सांगत नाही आणि म्हणते मी काय म्हणते बाबा तुम्ही योगा करा ना जा, आणि मला पण पूजा करायची आहे, तुम्ही जा बरं. तर तेव्हा धनंजय म्हणतो हो जातो असं म्हणून तो आता तिथून निघून जातो आणि नंदिनी बरोबर तो विषय टाळते. तर तेव्हा आता जेव्हा इकडे रिक्षा पुसता असतो आणि त्याला एकदम विचित्रच आवाज येऊ लागतो आणि तो विचारतो काय ग डार्लिंग हे कसले आवाज काढतेस, दुखते का तुला. आणि तेव्हा परत जीवाला तसाच आवाज येऊ लागतो आणि जेव्हा जीवा बाजूला जाऊन बघतो तर गुड्डू तिथे व्यायाम करत असतो आणि तो असे विचित्र आवाज काढत असतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे ना अरे तू ऑलरेडी सिंगल पसली मग फायटर असली, अरे असले वेडेवाकडे प्रयत्न करू नको, नाही तर आहेस त्यापेक्षा पण कमी होशील, डंबेलच्या आकाराचा होशील. तर तेव्हा गुड्डू म्हणतो एकदम सही बात बोले जेव्हा भैया, पण जेव्हा भैया तुमची बॉडी किती मजबूत आहे, एकदम स्ट्रॉंग बॉडी आहे. तर जेव्हा त्याला म्हणतो अरे वर दाब. तर तेव्हा गुड्डू म्हणतो अरे जेव्हा भैया मला पण ते तुमच्यासारखा व्यायाम शिकवाना, ते काय आहे ना, मी पण माझ्या पिंकीला असा व्यायाम करून इम्प्रेस करायला चाहतो आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो आणि मी माझ्या बायडीला इम्प्रेस करायला चाहतो आहे. तर तेव्हा गुड्डू म्हणतो अरे ओ तो तुम्हारा बाही हात का केलाय, जेव्हा भैया तुम्हाला सांगतो तुम्ही एकदम चांगला वर्चीस करताय, एकदम चांगला, तुम्हाला सांगतो जेव. हा भैया ते मला तर काय वर्चित जमलेलं नाही, पण काय आहे ना ते आमचे बाबूजी आहे ना, ते आमच्या तिकडचा बाबूजी नाही, हे इथला बाबूजी, त्यांना सकाळ संध्याकाळ योगा करायची आदत आहे. तर तेव्हा मग जेव्हा म्हणतो अरे काय होत नाही रे ते योगा बेगा करून, कोणी सांगितले, अरे बोरिंग प्रकार आहे तो, कोण ते आपलं ते मॅट टाकून त्याच्यावरती असं बसून मेडिटेशन करत बसणार असं तो बोलत असतो. तर तेव्हा गुड्डू आता तिकडून धनंजय येत असताना दिसतो आणि तो म्हणतो जेव्हा भैया तिकडे पाठीमागे बघा तुमच्या बाबूजी तर तिकडे योगा करायला बसलेला आहे. आणि तेव्हा धनंजय आता तिथे मॅट वगैरे टाकतो आणि योगा करायला सुरुवात करतो. तर तेव्हा जेव्हा सुद्धा आता त्या रिक्षामधल मॅट काढतो आणि गुंडाळू लागतो. तर तेव्हा गुड्डू त्याला विचारतो अरे ही का कर रे हो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो आप तोहार जीवा भैया भी योगा करेगा वही दिस मॅट, असं म्हणून तो आता मॅट घेऊन तिकडून निघून जातो आणि त्यानंतर बरोबर परत धनंजयच्या शेजारी बसतो आणि मॅट वगैरे टाकतो. आणि जेव्हा त्याच्या शेजारी बसतो तर तेव्हा धनंजय तर ओम म्हणायला त्याने सुरुवात केलेली असते.
तर तेव्हा जेव्हा सुद्धा हळूच तिरकस असा डोळा करून त्याच्याकडे बघतो आणि ओम असं म्हणतो, तर तेव्हा धनंजय सुद्धा आपला एक डोळा उघडून त्याच्याकडे बघतो आणि त्याला म्हणतो, तू तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो तू नाही, आपलं ओम ठरलं की नाही? ओम ओम म्हणा ओम. तर तेव्हा धनंजय परत आपलं ओम म्हणायला सुरुवात करतो आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला म्हणतो, एक मिनिट, तू इथे काय करतोयस? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, मी ना, तुम्हाला एकटेक्ट वाटू नये म्हणून तुम्हाला कंपनी द्यायला आलेलो आहे नाही, म्हणजे तुम्हाला सांगतो असं म्हणून तो पुढे बडबड करणारच असतो. तर तेव्हा धनंजय त्याला थांबवतो, म्हणतो, बास, पुरे झाली तुझी नाटकं. माझ्या मेडिटेशनमध्ये व्यत्यय आणू नकोस, उठ आणि निघ इथून. तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो, का घाबरलात तुम्ही? तर तेव्हा धनंजय विचारतो, घाबरलात म्हणजे काय? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, म्हणजे तुमच्या ओमपेक्षा मोठा असा दीर्घ लागेल म्हणून घाबरला असाल, म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझ्या समोर तुम्ही इतक्या लवकर हार मानाल. तर तेव्हा धनंजय म्हणतो, हे बघ, अशा गोष्टीत पडदा करायला हा काही खेळ नाहीये आणि खेळ करायला मी तुझ्यासारखा अजून काही लहान राहिलेलो नाहीये. तर तेव्हा जेव हा म्हणतो, हार मानायची नसली ना की सगळे जण असंच म्हणतात, पण ठीक आहे, माझी व्हिक्टरी मी छान मस्त सेलिब्रेट करतो. वाह वाह असं म्हणतो, स्वतःलाच स्वतःची पाठ थापटू लागतो आणि म्हणतो, घाबरले सगळे आज तर. तेव्हा आता धनंजय त्याला म्हणतो, तुला खरंच माझ्याशी स्पर्धा करायची आहे? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हा म्हणजे हारायची भीती वाटत नसेल तर हो. तर तेव्हा धनंजय त्याला म्हणतो, बरं ठीक आहे, मग लाव, तू ओमकार लाव. तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो, हाराल, तर इकडे तो गुड्डू सगळं काही बघत असतो आणि म्हणतो, हे म्हाताराणी आमच्या जीवा भैयाला या सगळ्या आनेवाल्या संकटपासून वाचव. तर आता जिव्हा इकडे ओमकार लावू लागतो आणि ओम म्हणत वाईट गोष्टी वजा करून टाकूयात. हे बघ, आपण जर ठरवलं ना तर नात्यांचं समीकरण तर बांधूच शकतो. अगं नंदिनी, आपली लग्नगाठ एकमेकांच्या पासून वेगळी झालेलीच नाहीये, फक्त सैल झालेली आहे. पण विश्वासाच्या धाग्याने घट्ट बांधूयात ना, प्लीज प्लीज प्लीज. तर नंदिनी म्हणते, मला माहिती आहे तुम्ही मला मुद्दामून त्रास द्यायसाठी असं वागताय ना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं नाही नंदिनी, मी असं का वागेन? तर तेव्हा नंदिनी आता जीवाला फटक्यावरती फटके मारू लागते आणि म्हणते, खोट बोलताय तुम्ही. तर तेव्हा जेव्हा परत केल्या वेळेस सारखं येडू लागतो, म्हणतो, अगं नंदिनी लागलं ना मला. तर तेव्हा नंदिनी आता म्हणते, सॉरी, खूप लागलं का? खूप लागलं का तुम्हाला? तर जेव्हा सुद्धा आता नाटक परत करू लागतो, म्हणतो, हो खूप लागलं यार, मला खूप लागलंय. तर तेव्हा नंदिनी विचारते, कुठे लागलंय? तर तेव्हा जेव्हा परत गेल्या वेळेस सारखं सांगू लागतो, अगं इथे लागलंय, नाही, थांब, ऍक्च्युली ना इथे लागलंय. तर तेव्हा नंदिनी तिथे फुंकर मारू लागते. तर तेव्हा जेव्हा आता परत आपल्या गालावरती दाखवतो आणि परत ओठावरती लात दाखवतो, म्हणतो, नाही, अगं खरं तर ना इथे लागलंय. तर तेव्हा नंदिनी परत त्याला एक फटका मारते. तर जेव्हा मोठमोठ्याने हसू लागतो तर नंदिनी म्हणते, तुम्ही दरवेळी असंच करता जा, मी नाही बोलणार तुमच्याशी असं म्हणून ती तिथून उठते आणि बाजूला जाते. तर जेव्हा मोठमोठ्याने हसतच असतो आणि त्यानंतर उठतो आणि मागून जाऊन तिला मिठी मारतो आणि तिला म्हणतो, अगं नंदिनी, तुझी फिरकी नाही घेतली तर मग काय केलं यार, सोडणं हे सगळं. अगं आपली खोली आपली वाट बघते, आपला पसारा आपल्याला बोलावतोय, आपली पेट्रोल भरून ठेवलेली बाई आपल्याला म्हणते, चलो आज कुछ तुखानी करते. आपल्या कविता आपल यापासून अर्थवट पुढालेल्या आहेत. आपल्या जीवनच जग आपल्याला खुणावत्य. नंदिनी प्लीज चल असं तो म्हणत असतो. तर तेव्हा असताना मध्येच त्याला जोराचा ठसका लागतो आणि तो खोकू लागतो आणि त्यानंतर ते सगळं काही सावरायला म्हणतो, हवा प्रदूषण अहो, तुम्हाला सांगतोय मुंबईची हवा जाम खराब झाली हो हल्ली. तर तेव्हा धनंजय त्याला म्हणतो, मुंबईची हवा नाही खराब झालेली, तुझी बुद्धी खराब झाली. बुद्धी? तर जेव्हा म्हणतो, हा मग ठीक आहे आणि परत त्याच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा धनंजय त्याला म्हणतो,
तुझा हा आगावपणा, धट्टपणा, अति उत्साह, हीपणा, सततच हसणं, खिदळणं स्वतःकडेच ठेव. काय आपण जास्त बोललो म्हणजे आपण जास्त हुशार आहोत असं होत नाही. मोठ्याने बोललो म्हणजे आपला मुद्दा बरोबर आहे असं होत नाही. हसून बोलो म्हणजे आपली चूक छोटी होत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टीची सवय नाहीये ना, त्याचा आव आणू नये माणसाने. जसं तुला ओमकार लावायची सवय नाहीये ना, तसंच तुला नाव नंदिनीच्या पुढे मागे करायची सुद्धा सवय नाहीये. तू आता जे करतोयस ना, ते आतापर्यंत माझी मुलगी तुझ्यासाठी करत आलेली आहे. तुझ्या सवयी, तुझ्या आवडी-निवडी, सगळं काही सांभाळलं तिने. पण तिला काय मिळालं? फसवणूक. आणि मी आता ते होऊ देणार नाही. तिला आता काही सुद्धा भोगू देणार नाही. मी असं तो बोलत असतो आणि जीवाता गप्प मुकाट्याने ते सगळं काही ऐकून घेत असतो. तर मित्रांनो, आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काल आपण जसं बघितलं तसं छान अशी साडी वगैरे नेसून एकदम सुंदर झालेली असते आणि ती जिन्यावरून पायरीवरून खाली उतरत येत असते. आणि इकडून पार्थ, त्याच्या हातामध्ये एक फाईल असते आणि ती फाईल वाचत वाचत तो पुढे येत असतो आणि काव्याकडे त्याचं लक्ष नसतं. आणि तो तिथून पास होत असताना काव्या मुद्दामूनच त्याला टक्कर मारते आणि ती पडत असते. तर तेव्हा पार्थाच्या हातामधली फाईल वगैरे उडते आणि त्याच्यामधले सगळे पेपर्स जे असतात ते सगळे असे हवेत उडतात आणि काव्या पडत असते त्यावर. तेव्हा पार्थ तिला लगेचच सावरतो आणि तिला एकदम धरतो आणि एकदम तिच्या डोळ्यामध्ये असं बघत असतो. आणि तेव्हा आता छान असं मस्त असं रोमँटिक वातावरण इथं तयार झालेलं असतं आणि काव्या सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये बघत असते. आणि समोरच आता रम्या सुद्धा उभी असते आणि तिला ते काही सहन होत नाही दामून. आणि त्यामुळे ती आता मुद्दामून पुढे पुढे चालत जाते आणि मुद्दामून खाली पाय घसरून पडल्याच नाटक करते. आणि ती पार्थला म्हणू लागते, अरे पार्थ, मी पडले बघ ना रे, मला लागलंय रे, मला हात तरी दे. असं ती म्हणत असताना पार्थ आता तिला हात द्यायला पुढे सरकतो. तर तेव्हा काव्या त्या दोघांच्या मध्ये हात घालते आणि म्हणते, यापुढे कधीही पडलीस ना रम्या तर मला हाक मार, मी ना तुला पुरून उरेन, असं ती म्हणते आणि रम्याला उठवून उभी करते. तर ते बघितल्यानंतर रम्याला धक्काच बसतो आणि या दोघांच्या मधन बरोबर काव्या तिला अलगद अशी बाहेर काढते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.